मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून गॅसच्या किमतीमध्ये वाढ, 111 रुपयाने गॅस महागला, अशा प्रकारची बातमी काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून देण्यात आली आणि याच्यामुळे सर्वसामान्यांमध्ये एक संभ्रमाचं असं वातावरण निर्माण झालेलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या माध्यमातून पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माध्यमातून एक प्रेस नोट काढून याच्या संदर्भातील क्लेरिफिकेशन देण्यात आलेले आहे की देशांतर्गत गॅसच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही। याचबरोबर गॅसच्या किमती कशा असतील, गॅसच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार काय करत आहे, याचबरोबर गॅसवरती दिली जाणारी सबसिडी याच्या संदर्भातील माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिलं होतं की 2022 पासून गॅसच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत होती। 2023 मध्ये हा गॅस 1103 रुपयापर्यंत गेला होता। 2024 मध्ये सुद्धा गॅसच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि याच गॅसच्या किमती परवडणाऱ्या असाव्यात म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी सुरुवात करण्यात आली। 950 रुपये गॅसची किंमत निश्चित करून याच्यावरती असलेला अधिकचा भार हा केंद्र शासनाच्या माध्यमातून या गॅस कंपन्यांना देण्यासाठी सुरुवात करण्यात आली। याच्यानंतर हा दर 903 रुपये एवढा निश्चित करण्यात आला। याच्यामध्ये 903 रुपयामध्ये दिला जाणारा सिलेंडर आता हा सर्वसामान्य जे काही गॅस उपभोक्ते असतील यांना 853 रुपयामध्ये दिला जात आहे। तर ज्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी महिला आहेत अशा महिलांना हा गॅस सिलेंडर आता 553 रुपयामध्ये दिला जात आहे आणि याच्यासाठी 12,000 कोटी रुपयाची रक्कम ही सबसिडी स्वरूपामध्ये कंपन्यांना दिली जात आहे। याचबरोबर जी काही अधिकची रक्कम गॅसच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी दिली जात आहे अशी तेल विपणन कंपन्यांना 30,000 कोटी रुपयांची भरपाई ही केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आता सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी महिलांना हा गॅस 553 रुपयामध्ये तर इतर लाभार्थ्यांसाठी 853 रुपयामध्ये दिला जात आहे। आता ते पीएम उज्ज्वला योजनेचे जे गॅस लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना 9 सिलेंडरवरती 300 रुपयाची सबसिडी दिली जात आहे आणि ही सबसिडी कायम असून याच्यासाठी 12,000 कोटी रुपयाच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती सुद्धा या प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे गॅसच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नसून ते दर स्थिर आहेत। याचबरोबर महिला लाभार्थ्यांना याच्यावरती सबसिडी दिली जात असल्याची माहिती सुद्धा या प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। धन्यवाद।